तुझं माझं जमेल ना भाग 4. अविनाश तिला कॉफीसाठी विचारणार असतो, पण तिचा पवित्रा पाहून जरा घाबरतो. आजही तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना मीच जबाबदार आहे असं मनात बोलून खाली निघून जातो. अविनाश खाली येतो, पण नीता एकदाही त्याच्याकडे पाहत नाही. त्याला खूप वाईट वाटतं. सर्वजण जायला निघतात. निदान आता तरी नीता बघेन माझ्याकडे. तिच्या डोळ्यात बघून मला समजतं की काय विचार करते. अविनाश मनातच विचार करत असतो. तो नीताकडे पाहतच असतो, पण नीता मात्र त्याच्या आईशी बोलण्यात बिझी असते. जाणून बुजून ती अविनाशकडे पाहण्याचं टाळते. मनीषाला कळतं काहीतरी गडबड चालू आहे. घरी जाऊन दादाशी बोलायचं ती ठरवते. निघताना दोघे पुन्हा घरच्यांच्या पाया पडतात आणि अविनाश निघतो. नीता आणि तिची आई त्यांना सोडून घरी येतात. दिवसभरच्या धावपळीत दमून सीमाताई झोपायला निघून जातात. बेडवर पडल्यावर नीताला अविनाशचा चेहरा आठवतो. पुन्हा तिच्या मनात विचार चालू होतात. अविनाश पण निघाल्यापासून नीताचाच विचार करत असतो. काही चुकीचं बोलली नाही ती. किती विश्वासाने बाबांनी सांगितल्यावर तिने अंगठी घातली. मला आणि मी काय म्हणालो? माझ्या मनात तू नाही आहेस आणि नसणार आहेस. कसं वाटलं असेल तिला? मला काहीच अधिकार नाही तिच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचा. खूप छान आहे ती, पण माझ्या मनातल्या गोंधळाचा खापर मी तिच्यावर का फोडू? लग्न हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आणि नीताच्या ह्या स्वप्नाची मी राखरांगोळी करतोय. इतक्या महत्त्वाच्या दिवशी मी तिला रडू लागलो. पण यापुढे माझ्याकडून तुला त्रास होणार नाही नीता हा शब्द आहे माझा. असा विचार करून अविनाश थोडा रिलॅक्स होऊन डोळे बंद करून मागे डोकं टेकतो. तोच त्याला नीताचे डोळे बंद केलेले चेहरा आठवतो आणि त्यासोबतच एक छान स्माईल पण त्याच्या चेहऱ्यावर येते. बेडवर पडल्यावर नीताचे विचारही चालू होतात. ते खरंच गोंधळलेले होते का? त्यांनी मी आवडत नाही तर त्यांच्या मनात कोणीतरी दुसरं आहे का? नाही तर ते एवढे आडेवेडे का घेत होते? गच्चीवर बोलण्यासारखं एवढं काय सांगायचं होतं त्यांचं मी बोलूनच दिलं नाही का? मी खूप बोलले. पोचले असतील का ते घरी? मनीषाचा पण नंबर नाही आहे. डायरेक्ट अविनाशला कॉल करू का? ह्या विचारात असताना नीताचा फोन वाजतो. अविनाशचा कॉल असतो. हॅलो नीता, ऐकतेस का? अविनाश बोलत असतो. सॉरी, हां बोला, मी तुम्हाला कॉल करणारच होते. पोचलात का विचारायला नीता पटकन बोलली. तिच्या बोलण्यावर अविनाश हसला आणि म्हणाला, मग का नाही केलास कॉल? अविनाशच्या प्रश्नावर नीता गोंधळली. काय उत्तर द्यायचे ह्याच विचारात असते तेच. अविनाश पुन्हा बोलतो. जाऊ दे, माझा प्रश्नच चुकीचा आहे कदाचित. आम्ही पोहोचलो नीट. तू पण झोप, खूप उशीर झालाय. बाय. नीता पण बाय करून फोन ठेवून देते. जाने कैसे बात तूने आँखों के दौर, मन मेरा खींचा चला आया तेरी ओर. मेरे चेहरे की सुबह जुल्फों के शोर, मेरा सब कुछ है पिया अब से तेरे नाम. नजरों ने छुआ ये जादू हुआ, होने लगी हूँ मैं हसीन. गाणं ऐकत नीता झोपून जाते. आनंदरावांची जोरदार तयारी चालू असते, कारण दोन्हीकडचं सर्व तेच पाहणार असतात. सीमाताई आणि सुमनताई खरेदीला जाण्याचा प्लॅन करतात. फार थोडे दिवस बाकी असतात. नीता घरूनच तिच्या ऑफिसचं काम पाहत असते. घाई गडबडीत ह्या दोघांचं काही बोलणंच होत नसतं. नीता वेळ काढून खरेदीला जाते. यशवंतराव गेल्यानंतर खूप दिवसांनी नीताची आई जरा खुश दिसत असते. शेवटी थकून त्या एके ठिकाणी खायला थांबतात. नीता ऑर्डर देते तशी मागून मनीषा येऊन तिला मिठी मारते. मनीषाला बघून नीताला खूप बरं वाटतं, कारण मनीषा आणि नीता जवळपास सारख्याच असतात. खाऊन झाल्यावर
सर्व महत्त्वाच्या खरेदीला जातात. सुमनताई तिला खूप मोठ्या साड्यांच्या दुकानात घेऊन जातात. पुढे त्या दोघी आणि मागे नीता आणि मनीषा. अविनाशची आई जबरदस्ती तिला घागरा चोली घ्यायला लावते. मनीषा तिला लग्नात लागणारी नऊवारी आणि रिसेप्शनला घागरा चोळी असा पेहराव ठरतो. पिवळ्या रंगाची गुलाबी बॉर्डर असलेली नऊवारी पैठणी घेऊन होते, पण घागरा चोली काय पसंत पडत नाही. नीताला आधीच हे सर्व आवडत नसतं, तरी त्या दोघींचं मन न मोडता ती बिचारी सर्व सहन करत असते. मनीषा पण तिला त्रास देत असते. शेवटी नीता एक फिकट गुलाबी रंगाचा, त्यावर फुलांची नाजूक नक्षी असलेला आणि तेवढाच भरजरी असा एक ड्रेस घालून येते. समोर आरशात स्वतःला बघते. तेच मागे तिला अविनाश दिसतो, मनीषाच्या खांद्यावर हात टाकून बसलेले. ती लगेच मागे वळते. खरंच मागे अविनाश बसलेला असतो. नीताला मनापासून वाटत असतं अविनाशने यावं, पण सांगणार कोणाला आणि कसं? त्याला तिथे बघून तर खरं तर तिची कळी खुलते. अविनाशला हा फरक लगेच जाणवतो. छान आहे, मनीषा अविनाशकडे बघून बोलते, पण अविनाश फक्त नीताकडेच बघत असतो. सुंदर आहे काय अविनाश? मनीषा हीच अविनाश? हो ना मनीषा, हो ग. मनीषा जोरात हसते. तसा अविनाश शुद्धीवर येतो. नशीब आई आणि काकू तिथे नसतात. कोण सुंदर आहे रे दादा? मनीषा विचारते. ड्रेस फारच सुंदर आहे. अविनाश बोलून बाजूला होतच असतो तेवढ्यात नीता बोलते. खरंच बरा वाटतोय का? अविनाश लगेच थांबतो. हो सुंदर दिसतेस, अविनाश म्हणतो. अरे दादा, ती ड्रेसबद्दल विचारते. मनीषा समजलं मला, तुझा आई कुठे आहे बघ, मी आलोच नीतासोबत. तशी मनीषा हसतच निघून जाते. नीता स्वतःला आरशात बघत असते. म्हणजे असं दाखवते तरी पण तिचं सर्व लक्ष अविनाशकडे असतं. जसा तो जरा पुढे होतो, नीता मागे वळून बघत विचारते. हाच फायनल करूया, मी आलेच चेंज करून. अविनाश तिचा हात पकडून तिला आरशासमोर उभं करतो. मला विचारलीस बरं दिसतंय का म्हणून याचं उत्तर देतो. तुला प्रश्नांची उत्तर हवी असतात. नीता खाली मान करून उभी राहते. अगं वर बघ तर, अविनाशने बोलल्यावर नीता स्वतःला आरशात बघते. अविनाश तिच्या मागे उभा असतो. आता सुंदर दिसतेस, म्हणजे ड्रेस छान दिसतोय, हाच घेऊया. ओके, नीता मान हलवून होकार देते आणि चेंज करायला जाते. अविनाश स्वतःवरच हसत असतो. खरेदी झाल्यावर सर्व बाहेर येतात. नीता मागून येतच असते. सुमनताई, सीमाताई आणि मनीषाला अविनाश पुढे जायला सांगतो. नीता बाहेर येते तर तिला कोणीच दिसत नाही. अविनाश समोर उभा असतो. तिला गाडीत बसायला सांगून एका बाजूचा दरवाजा उघडून तो त्याच्या सीटवर जाऊन बसतो. नीता त्याला बघत तशीच बाहेर उभी असते. बसते ना? नीता लगेच गाडीत बसते आणि सॉरी आणि थँक्यू. नीता त्याच्याकडे न बघताच त्याला बोलते. अविनाश फक्त हसतो. अविनाश खरेदीला आल्याचं आनंदरावांना कळतं. सर्व आटपून सीमाताईंना घरी सोडून मनीषा आणि सुमनताई घरी येतात. अविनाशच्या येण्याने सर्वांनाच आनंद झालेला असतो, खास करून नीताला. मनीषाला पण अविनाशला बघून बरं वाटतं. अविनाशच्या डोक्यातून पूनमचं भूत मनीषाला काढायचं असतं. नीतामुळे अविनाश जरा तिच्या विचारातून बाहेर येईल असं मनीषाला वाटतं. खरं तर तिच्याचमुळे आज अविनाश खरेदीलाही पोचलेला असतो. नीता भेटल्यापासून अविनाशमध्ये झालेला बदल सर्वांना जाणवत होता. आपल्यातच असणारा अविनाश हल्ली सर्वांशी मिळून मिसळून राहायला लागलेला होता. मनुष्याने
अगदी चांगल्या पद्धतीने अविनाशला समजावलेलं असतं. त्याचमुळे अविनाश नीताला बाहेर घेऊन जातो. दोन्ही घरी लग्नाची गडबड चालू असते. आनंदराव स्वतः सर्वांना आमंत्रण देत असतात. सीमाताईसुद्धा स्वतःच्या भावाच्या मदतीनं आनंदरावांना जमेन तितकी मदत करत असतात. अविनाश आणि मनीषाच्या एकदम जवळ असते म्हणून अविनाशची आई तो खुश आहे ना हे मनीषाला विचारते. आई दादाला नीता आवडली म्हणून ती सांगते. आला ना शॉपिंगला, नाहीतर दादा आणि शॉपिंग तेही आपल्यासोबत शक्य आहे का? पण नीतासाठी तो आला. तू नको ना काळजी करूस, मनीषा आईला समजावत बोलते. देवा प्लीज या दोघांचं नीट जमू दे. त्या पूनमपासून माझ्या दादाला लांब ठेव. बाप्पा असं मनातच बोलते. अविनाशला हसताना बघून नीता थोडी गोंधळते. तुम्ही हसताय का? नीता अविनाशकडे बघून बोलते. तू सॉरी पण बोलतेस आणि थँक्यू पण म्हणून. अविनाश रेडिओ ऑन करत बोलतो. तुम्ही आलात म्हणून सर्वांना बरं वाटलं त्यासाठी थँक्यू, आणि त्या दिवशी मी तुम्हाला खूप बोलले त्यासाठी सॉरी. नीता बाहेर बघत बोलते. सॉरी नकोस बोलूस. तुझ्या बाजूने तू बरोबर बोलत होतीस, पण आज मी तुझ्यासाठी आलो. सर्वांना चांगलं वाटावं म्हणून नाही. जिथे तू माझ्या घरच्यांचा मानाचा एवढा विचार करतेस तर मला तुझ्या मानाचा विचार करायला नको का? आफ्टर ऑल मी तुझा बोलताना अविनाश एकदम थांबतो. नीता त्याच्याकडे बघते. तो गाडी चालवत असतो पण नीताकडे बघायचं टाळतो. तुम्ही माझे चांगले मित्र आहात, माहिती आहे मला. नीता त्याच्याकडे बघून बोलते. अविनाश फक्त हसतो. थोड्याच वेळात ते एका कॅफेजवळ पोहोचतात. गाडी पार्किंगमध्ये लावून ते कॅफेमध्ये जातात. खूप छान जागा असते, प्रशस्त. एव्हाना संध्याकाळ होत चाललेली असते. कॅफेमध्ये हळू आवाजात म्युझिक चालू असतं. अविनाशने आधीच टेबल बुक केलेलं असतं जिथे ते जाऊन बसतात. दोघेही एकमेकांशी काही बोलत नसतात. तेवढ्यात वेटर ऑर्डरसाठी त्यांच्याजवळ येतो. लेट. दोघेही एकदम बोलतात. आपसुकच हसायला लागतात. अविनाश तिला त्यांच्या घरच्याविषयी, फ्रेंड्सविषयी, ऑफिसविषयी सर्व काही सांगत असतो. पहिल्यांदाच तो एवढं बोलत असतो, अगदी खुलून. नीता पण सर्व ऐकत असते. हा असाच बोलत राहावा आणि आपण असंच ऐकत राहावं असं तिला वाटतं. तिच्या मनात गाणं चालू होतं. तेरे हाथों की तरफ मेरे हाथों का सफ़र रोज़ाना रोज़ाना, तेरी आँखों से कहे कुछ तो मेरी नज़र रोज़ाना रोज़ाना, मैं सोचूं यही कहाँ आजकल मैं हूँ लापता, तुझे देख लूँ तो हंसना लगे मेरे दर्द भी क्यों खामखा, हवाओं की तरफ मुझे छू के तू गुज़र रोज़ाना रोज़ाना, तेरे हाथों की तरफ मेरे हाथों का सफ़र रोज़ाना रोज़ाना, इन आँखों से ये बता कितना मैं देखूं तुझे, रह जाती है कुछ कमी जितना भी देख लूँ तुझे, रोज़ाना मैं सोचूं यही कि चलती रहे बातें तेरी, आते जाते यूं ही मेरे लिए ठहर रोज़ाना रोज़ाना, तेरे हाथों की तरफ मेरे हाथों का सफ़र रोज़ाना रोज़ाना. नीता एकटक त्याच्याकडे बघत असते. अविनाशसुद्धा बोलायचं थांबून तिच्या डोळ्यात हरवलेला असतो. फक्त शांत बघत असतो. दोघेही डोळ्यांच्या भाषेत बोलत असतात. काय होतंय हे त्यांनाच कळत नसतं. ऑर्डर येते तसे दोघे भानावर येतात. नीतासुद्धा त्याला बरीच माहिती देते. स्वतःबद्दल, घरची, ऑफिसची. अविनाश मन लावून सर्व ऐकत असतो. किंबहुना तिला बघतच असतो. कॉफी संपवून दोघे निघतात. बोलल्यामुळे जरा ते आता नॉर्मल झालेले असतात. गाडीत बसल्यावर अविनाश नीताला मागे तिच्यासाठी गिफ्ट असल्याचं सांगतो. नीता हसून मागे पाहते. चॉकलेट्स असतात. नीताची आवडते ती आणि खुलते.
तिला इतकं खुश बघून अविनाशही सुखावतो. तिला घरी ड्रॉप करून अविनाशसुद्धा घरी जातो. नीता हसतच घरी जाते. तिला तसं बघून सीमाताईला बरं वाटतं. लग्नाला 3 दिवसच उरलेले असतात. त्यांचं बरंचसं टेन्शन नीताला हसताना बघून कमी होतं. अविनाशसुद्धा गाणं गुणगुणतच घरी येतो. आनंदराव त्याला खुश बघून आनंदी होतात. सर्वांशी बोलून अविनाश त्याच्या रूममध्ये येतो. दरवाजा लावून घेतो. पाकिटातील पूनमचा फोटो काढून बघतो. दिवसभर चढलेला खोटा मुखवटा काढून टाकून तसाच खाली बसतो. तिच्या फोटोला. कथा आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब